हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. तर आता तुम्ही रिकॅप बघितला आपला ह्या 2 दिवस ब्लॉगचा पालखी सोहळ्याचा. तर आपण आता आहोत, आपण इकडे वरती आलेलो आहोत. तर बेसिकली आपण इकडनं बघू शकता की किती गर्दी आहे आणि आपण आता चाललेलो आहोत एकविरेच्या पालखीला वरती डोंगरावर जो सोहळा होणार आहे त्यासाठी आपण चाललेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता इकडे आता LED स्क्रीन पण लावलेली आहे. दरवर्षी अशा स्क्रीन्स मल्टिपल जागेवर लावलेल्या आहेत जेणेकरून सगळ्या भक्तांना दर्शन घेता यावं असे यासाठी बऱ्याच ठिकाणी LED स्क्रीनची पण सोय केलेली आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता आता पालख्या यायला वरती चालू झालेल्या आहेत. देवीची पालखी येत आहेत वरती. तर तुम्ही पाहू शकता की केवढी गर्दी आणि लोक शॉर्टकट म्हणून पायवाट घेते आहेत. आय थिंक ते खूप रिस्की आहे किंवा डायरेक्ट आपण बघू शकता खाली पण दरी आहे. तर थोडा पण तोल गेला तर खाली पडू शकतात किंवा काही अशा घटना घडू शकतात. तर लोकांनी थोडं अवॉइड केलं पाहिजे. आणि बघू शकता की हा जनसागर चाललेला आहे. चलो लेट्स गो. आता आय डोंट नो की कसा ऑडिओ आहे. आता बघू शकता काही ठिकाणी असे काही आहेत रेलिंग्सवरनं पण लोक चालत आहेत. आणि वरती पण तुम्ही बघू शकता की तिकडे पण पोलीस आपले आहेत. ते तिकडनं पण खूपही जास्त रिस्कीवाले रोड्स पण घेत आहेत लोक. पण ते लोकांनी अवॉइड केलं पाहिजे या वेळेला. बघू शकता कसे चाललेले आहेत लोक. तर तुम्ही इकडे पाहू शकता की आता काही काही ठिकाणी इकडे आता चोक पॉईंट्स असल्यामुळे 2-3 इकडे चोक पॉईंट्स आहेत. त्याच्यामुळे ह्या जागेंवर खूप जास्ती लोक अकॉमोडेट होतात आणि स्टॅम्पिड पण होऊ शकतं किंवा बाकीच्या घटना पण होऊ शकतात. पण त्या गोष्टी अवॉइड झाल्या पाहिजे. आणि थोडंसं जे असे टर्न्स आहेत किंवा काय काय तिकडे चीनच्या ठिकाणी जे लोक रेग्युलर येतात त्यांना पण माहिती आहे काय काय ठिकाणी जे चोक पॉईंट्स आहेत ते थोडेसे प्रॉपर वाईडनिंग झाले तर ते ह्या गोष्टी अवॉइड केल्या जातील. आणि आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं की हा थोडंसं काय काय ठिकाणी वाईडनिंगचं पण काम चालू झालं आहे. पण अनफॉर्च्युनेटली तिथे काहीच टाकलेलं नाहीमुळे पूर्ण माती आहे. फक्त जर तुम्ही बघू शकता कशी माती आहे आणि तीच माती ती हवेत उडते. तर ते सगळे पार्टिकल्स तोंडात वेगळे सगळे उडत आहेत. ठीक आहे आता काय नाही. पण आय थिंक त्या गोष्टी थोड्याशा झाल्या बेटर असतं तर बरं झाले असतं. आय नो काही लोकांना हे साऊंड करेल की मी कंप्लेंट करतोय. बट ही कंप्लेंट नाही, ही एक जस्ट एक भावना आहे माझी जी मी व्यक्त केली. ह्याच्यातनं कोणाला दुखवायचं काही इंटेन्शन नव्हतं. आय नो की ह्या गोष्टीसाठी एफर्ट भरपूर लागतात. सगळ्यांनी हे खूप सोहळा चांगला होण्यासाठी खूप मेहनत घेतलेली, एफर्ट्स घेतले आहेत. पण ह्या थोड्याशा गोष्टी अजून बेटर झाल्या असतात तर अजून चांगल्या झाल्या असतं. आणि पुढे ह्या गोष्टी अजून चांगल्या होतील ही अपेक्षा आहे आपल्याकडनं सगळ्यांकडनं. आणि आपण फायनली वरती आलेलो. आता बघूया आपण की आपण किती एक्सप्लोर करू शकतो किंवा अजून पुढे किती जाऊ शकू. कारण का भरपूर आपण बघू शकता की गर्दी भरपूर आहे. सो मी आता काही कमेंट नाही करत की आपण किती काही दाखवू शकतो. पण जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवूच. सर्वांना खाली मार्गस्थ करायचं आहे. OnePlus मोबाईल या ठिकाणी OnePlus कोणाला मोबाईल सापडला असेल तर स्टेजवर आणून द्यायचं. त्यासाठी सत्य आहे. या गर्दीमध्ये 12 प्रोटेक्टरांना आता पण ताब्यात घेतलेला आहे. या गर्दीमध्ये 12 प्रोटेक्टरांना पोलिसांनी या ठिकाणी आता पण ताब्यात घेतलेला आहे. या कोणत्या भाविकाला सापडला असेल त्यांनी सांगितलं आहे. चला 2-2च्या रांगेत खाली उतरायला सुरुवात करायची आहे. चला रेलिंगच्या बाजूच्या भाविकांनी चला 2-4 रांगेत चला पुढे चालत राहा खाली. या ठिकाणी पदवीधरांनी दर्शन दिलेलं आहे. आई होईल आज होईल आपण एका साईडून खाली उतरण्यासाठी रस्ता द्यायचा आहे आणि एकाकडून चालता पुढे करायचे आहे. माणसं लोक 5 दर्शन झालेले आहेत त्याने आपण खाली उतरायचं आहे.
कोलीवाडा यांचं अत्यंत दिमागदार पद्धतीने सोहळा सज्ज झालेला आहे. तर त्याचे शिस्तीचं पालन करून खाली जात आहेत. भाविकांना विनंती आहे त्यांना खाली जायला रस्ता करून द्यायचा आहे. चला ज्याचप्रमाणे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण पेठ कोलीवाडा तो करू नका. एका रांगेत जायचं आहे, एका रांगेत. एक कोण आहे तिकडं एक सावकाश एक शिस्तीचं पालन. प्रत्येक पालखीने सदस्याने एका पोलिसाप्रमाणे काम करायचं आहे. प्रत्येक पालखी सदस्याने पोलिसाप्रमाणे काम करायचं आहे. प्रत्येक नागरिक हा पोलीस असतो. एकामेकाला सहकार्य करायचं आहे. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची कोणी बेशिस्त वर्तन करून दिलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन करायचं आहे. पायऱ्यांवर पोलीस प्रशासन पायऱ्यांवरील पोलीस प्रशासन सज्ज व्हायचं आहे. उतरणाऱ्या भाविकांना सावकाश 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 उतरायचे सावकाश. पनवेल पोलीस समाज कोलीवाडा डिस्ट्रिक्ट
गुलाल उधळू नका, गुलाल उधळता रे. कारवाई करायला भाग पाडलेला आहे आम्हाला. वारंवार सांगून सुद्धा इतर भाविकांना त्रास होते तर काय नाही मारू नको. आदित्य पटवाळे कोण आहे? त्यांनी केजीवर यायचं आहे. चला आई एकविरा देवीचे आपण बघतो आहोत. आईचा आदेश आहे. आईने आव्हान केलंय गड मंदिर परिसरावर अंधार पडायला सुरुवात झालेली आहे. खाली उतरायला सुरुवात करायची. खाली उतरतपर्यंत सर्व अंधार होणार आहे, रात्र होणार आहे. 10-15 मिनिटात रात्र होणार आहे. लवकरात लवकर खाली उतरायला सुरुवात करा. तर फायनली गेज आपण आता हळूहळू रिटर्न आपण आता खाली उतरतोय. आणि आता आपण बघितलं की मस्त सोहळा झालेला आहे. आपल्याला अनफॉर्च्युनेटली आपण जेव्हा वरती आलो तिथून पालखीचं मेन जे होतं ते झालेलं आहे. यावर्षी लवकर झालेलं आहे, त्याच्यामुळे मला प्रॉपरली शूट करता नाही आलं. बघू शकता की बॉटल सगळे खाली पडले आहेत. आय थिंक लोकांनी जेव्हा असं पब्लिक प्लेसेसवर किंवा आपण अशा पब्लिक इव्हेंटला सोशल इव्हेंटला जातो तर आय थिंक त्यांनी स्वतःनी कचरा टाकणं अवॉइड केलं पाहिजे. बिकॉज सगळ्याच गोष्टी आपण गव्हर्नमेंट किंवा प्रशासनावर टाकून नाही चालत. हाच टॉपिक बोलत होतो आपण की ह्या प्लास्टिकच्या बॉटल आता जस्ट रिसेंटली मी या प्लास्टिकच्या बॉटलवरनं पडता वाचलो आणि हीच पॉसिबिलिटी आहे असते मोस्ट ऑफ द केसेसमध्ये स्टॅम्पिड किंवा या गोष्टींमध्ये असते. स्टॅम्पिडमधलं म्हणजे आपलं धक्कामुक्की किंवा ह्याच्यामध्ये लोक पडतात किंवा याच अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्याच कारणीभूत असतात मोठा काहीतरी इव्हेंट घडण्यासाठी. आता इकडे काही या गोष्टी झाल्या नाही आहेत बट स्टील ह्या होऊ नये म्हणून लोकांनी स्वतःही काळजी घेतली पाहिजे. म्हणून मी आता ज्या काही बॉटल्स पडलेल्या खाली त्या मी स्वतः साईडला केलेल्या आहेत. हार्ड अँड फास्ट रूल काही नाही. मी जेवढं पण स्लो येईल स्लोली उतरता येईल तेवढं मी उतरलो आहे. कारण का भरपूर तुम्ही बघितली ती भरपूर गर्दी होती. आणि आपण फायनली आता आपण खाली जे इकडे पार्किंगचा एरिया तिकडे आलेलो आहेत. आपण सेफली आता आलेलो आहेत विदाऊट एनी काही प्रॉब्लेम्स. आणि हँड्स ऑफ टू पोलीस आणि सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि खूप चांगले एफर्ट्स घेतले आहेत सगळ्यांनी या गोष्टीला. आणि पालखीचा हा सोहळा चांगला होण्यासाठी खूप लोकांनी चांगले एफर्ट्स घेतलेले आहेत. थँक्यू. काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही आपलीही पाहिजे की आपण आपला आजूबाजूचा परिसर हा क्लीन ठेवला जेवढा होऊ शकेल तेवढा आपण क्लीन ठेवू शकला पाहिजे. जेणेकरून आपल्याला लोकांना किंवा प्रशासनाला पण या गोष्टीचा ताण नाही आला पाहिजे. की आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर लास्ट व्लॉग नसेल बघितले तर नक्की तुम्ही बघा. मी सगळे व्लॉग जे आपण हे टाकलेले सगळे 4K मध्ये आहेत व्हिडिओज तर नक्की तुम्ही बघा. आणि आता मी ट्रॅफिकमध्ये चांगलाच फसलोय. ऑलमोस्ट आता 2 तास झाल्या मी इकडेच एकाच जागेवर आहे तर खूप जास्ती ट्रॅफिक आहे. चलो बाय बाय, गुड नाईट, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.